नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी गोष्ट सांगणार आहे त्यावर कदाचित तुमचा पहिल्यांदा विश्वास बसणार नाही. स्वतःचं हक्काचं घर, दारात उभी असलेली ब्रँड न्यू कार, बँक बॅलन्स आणि आयुष्यात हवी असलेली प्रत्येक भौतिक सुखसुविधा, हे सगळं मिळवायला लोकांना अख्खं आयुष्य निघून जातं, बरोबर ना? पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 11 दिवसाच्या एका गुप्त प्रयोगाने माझ्या आयुष्यात हे सगळं चमत्कार घडले. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस एक करतो, पण शेवटी हातात काय येतं? फक्त निराशा. नशीब साथ देत नाही, घरात पैसा टिकत नाही, कर्ज वाढत जातं. मी सुद्धा अगदी याच परिस्थितीतून जात होते. पण मग माझ्या हातात एक अशी गोष्ट लागली, एक अशा गुप्त शक्तीचा आणि उपायाचा मार्ग सापडला, ज्याने फक्त 11 दिवसात माझे संपूर्ण आयुष्य 180 अंशात बदलून टाकलं. आज मी तुम्हाला माझं ते सिक्रेट सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ केवळ पाहण्यासाठी नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी संधी गमावून बसाल. कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते 3 अत्यंत प्रभावी आणि अचूक उपाय सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि अडचणी मुळापासून उपटून टाकतील. चला तर मग सुरू करूया 11 दिवसाच्या चमत्कारी प्रवासाची कहाणी. जुनी परिस्थिती आणि संघर्ष. मित्रांनो, चमत्कार समजून घेण्याआधी तुम्हाला माझी जुनी परिस्थिती माहिती असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण कोणाचं यश बघतो तेव्हा त्यामागचा संघर्ष आपल्याला दिसत नाही. काही महिन्यापूर्वी माझी परिस्थिती अशी होती की प्रत्येक रुपयासाठी विचार करावा लागायचा. स्वतःचं घर असणं तर दूरची गोष्ट, भाडं कसं द्यायचं हा दर महिन्याचा प्रश्न असायचा. लोकांचे टोमणे, नातेवाईकांची बदललेली नजर आणि सततची पैशाची चणचण यामुळे मी मानसिकदृष्ट्या पूर्ण खचले होते. मनात नेहमी एकच प्रश्न यायचा, मी एवढी मेहनत करते, देवावर एवढी श्रद्धा ठेवते, तरीही माझ्याच नशिबात हा संघर्ष का? मग आला तो टर्निंग पॉईंट आणि चमत्कार. आणि मग एक दिवस असा आला ज्याने माझं नशीब बदललं. मी खूप निराश होऊन बसले होते. तेव्हाच मला एक प्राचीन ग्रंथातून आणि एक अत्यंत अनुभवी मार्गदर्शकाकडून एक विशिष्ट ऊर्जेबद्दल आणि उपायाबद्दल समजलं. त्यांनी मला सांगितलं, ब्रह्मांडात प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते. तुझी इच्छा पूर्ण न होण्याचं कारण तुझी मेहनत कमी आहे हे नाही, तर तुझी ऊर्जा चुकीच्या ठिकाणी ब्लॉक झाली आहे. त्यांनी मला 11 दिवसांचा एक संकल्प करायला सांगितला. नियम खूप कडक होते, पण माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. मी ठरवलं, काही झालं तरी मी हे 11 दिवस पूर्ण निष्ठेने करणार. 11 दिवसात काय काय घडलं? दिवस ही रहस्य. दिवस 1 ते 3 दिवस काय काय झालं तुम्हाला सांगते. सुरुवातीचे 3 दिवस मनातील नकारात्मकता दूर करण्यास गेले. मला जाणवू लागलं की माझ्या घरातील वातावरण हलकं होत आहे. दिवस 4 ते 7व्या दिवशी म्हणजे 4थ्या ते 7व्या दिवशी मला एक अशा कामातून पैशाची ऑफर आली, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. 7व्या दिवसापर्यंत अडकलेले पैसे हळूहळू परत येण्याचे मार्ग मोकळे झाले. 8व्या ते 10व्या दिवशी इथे चमत्कार प्रत्यक्ष दिसायला लागला. ज्या घरासाठी आणि गाडीसाठी बँक कर्ज नाकारत होत्या, तिथे अचानक गोष्टी इतक्या सोप्या झाल्या की जणू संपूर्ण ब्रह्मांड मला मदत करत होतं. 11वा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस. माझी ती मोठी इच्छा अधिकृतपणे पूर्ण झाली. मानसशास्त्र आणि ऊर्जेचा खेळ. केवळ अंधश्रद्धा नाही, तर यामागे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अध्यात्म कसं काम करतं हे स्पष्ट करणे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की असं 11 दिवसात कसं काय शक्य आहे? हा कोणताही जादूटोणा नाही किंवा अंधश्रद्धा नाही. यामागे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मंत्रशक्ती, अध्यात्म याचे एक सुंदर समीकरण आहे. जेव्हा आपण 11 दिवस सलग एकाच गोष्टीवर आपली संपूर्ण सकारात्मक ऊर्जा केंद्रित करतो, तेव्हा आपली आत्मा ब्रह्मांडाशी जोडली जाते. या 11 दिवसात मी नेमके कोणते नियम पाळले आणि कोणती मानसिकता ठेवली हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर चला तर मी तुम्हाला असे आता काही उपाय सांगणार आहे. त्यामुळे तुमचं पूर्ण नशीबच बदलणार आहे आणि तुमची नशिबाची मिळणारा पैसा तुम्हाला अचानक नशिबात येऊन भेटणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण बघूयात कोणते ते उपाय आहेत. आणि तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ कुठं पण आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला पहिल्यांदा तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला. आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका.
चला तर बघूया आपण ते 3 नियम. जे मोठे महानियम आहेत ते नक्की तुम्ही घरात करून बघायचे आहेत. आता वेळ आली आहे त्या एक मुख्य गुपितची, ज्याची तुम्ही सुरुवातीपासूनच वाट पाहत आहात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात घर, गाडी, पैसा किंवा कोणतीही मोठी इच्छा पूर्ण करायची असेल, तर येत्या 11 दिवसात तुम्हाला हे 3 उपाय करायचे आहेत. नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही ही सगळी माहिती तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. व्हिडिओ शेअर करून ही सेव्ह करू शकता. उपाय नंबर 1, पाण्याची शक्ती आणि इच्छा संकल्प. तर हा उपाय करायचा कसा करावा? रोज रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या. त्या ग्लासाला दोन्ही हातांनी पकडून तुमची जी काही इच्छा आहे, उदाहरणार्थ माझं स्वतःचं घर झालं आहे आणि मी खूप आनंदी आहे, ती भूतकाळात किंवा वर्तमान काळात असल्यासारखी 5 वेळा त्या पाण्याला सांगा. ते पाणी प्या आणि शांतपणे झोपा. पाण्यात ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती असते आणि तुमची इच्छा, जी तुम्ही बोलत आहात ती इच्छा नक्कीच तुमची पूर्ण लवकरच होणार. आता उपाय नंबर 2, कापूर आणि लवंग चा तिजोरी उपाय. तर करायचा कसा? सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी एका मातीच्या किंवा पितळेच्या पात्रात 11 कापूरच्या वड्या आणि त्यावर 2 लवंगा अख्ख्या न तुटलेल्या ठेवून त्या प्रज्वलित करा. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा आणि उरलेली राख तुमच्या तिजोरीच्या किंवा पैशाच्या जागी एका कागदात ठेवून द्या. जिथे तुम्ही पैसा ठेवतात, लॉकरमध्ये, कपाटाच्या लॉकरमध्ये असो, नाही तर कुठला तुमचा पैशाचा डब्बा असो, नाही तर तुमची जी पैशाची जागा आहे तिथे तुम्हाला ती राख कापूरची आणि लवंगाची एका पुडीत बांधून ठेवायची आहे. त्यामुळे त्या पुडीमुळे येणारी तुमच्या घरात नकारात्मकता सगळी निघून जाणार आहे. त्यामुळे पैशाच्या मार्गातील वास्तुदोष आणि नकारात्मकता नष्ट होते. उपाय नंबर 3, 11-11ची दिव्य चिठ्ठी. कसा करावा? या 11 दिवसात रोज सकाळी उठल्या उठल्या एका लाल रंगाच्या पेनाने कोऱ्या कागदावर तुमची इच्छा 11 वेळा लिहा. लिहित असताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की ही गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. 11व्या दिवशी ती चिठ्ठी कोणत्याही मोठ्या झाडाखाली, विशेषतः पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली किंवा घरातील कुंडीत मातीत दाबून टाका. असे केल्याने तुमची इच्छा, जी तुम्ही चिठ्ठीवर लिहिलेली आहे ती नक्की सकारात्मकतामध्ये बदलणार आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती 11व्या दिवशीपासून सुरुवात होणार आहे बदलायला तुमचं नशीब. मित्रांनो, हे 3 उपाय दिसायला साधे वाटतील, पण यामागची शक्ती अफाट आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच आज इतक्या आत्मविश्वासाने तुमच्यासमोर उभी आहे. जर तुमच्या मनात शंका असेल तर हा उपाय करू नका, कारण शंका असेल तिथं ऊर्जा काम करत नाही. पण जर तुमचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर आजपासूनच हा संकल्प सुरू करा. तुमचे कर्म जर चांगले असेल तर नक्की तुम्हाला ह्याचे फळ भेटणार आहे. तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या संकल्पाला माझीही सकारात्मक ऊर्जा मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आणि चमत्कारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा, समृद्ध राहा. धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीशीर व्हिडिओमध्ये पुढच्या. आणि व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. जय हरी विठ्ठल, लक्ष्मी माता की जय.